11 नोव्हेंबर 2024 रोजी हार्वेस्ट केलं होतं या प्लॉटमधलं नेपियर. तर ते हार्वेस्ट झाल्याच्या नंतर आपण याला जे आहे ते सगळं म्हणजे आता हार्वेस्ट ह्याच्या पूर्वी ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस असे कुटाडे जे आहे ते निघाले होते, मोठे मोठे कुटाडे हे निघतात. आता हे काही आपण म्हणजे फार खाली हे करून मशीन दाबून चालवू शकत नाही. म्हणजे आता हे लोळलं नाहीये, म्हणजे बरोबर 3 महिन्याचा कालावधी झालेला आहे. आता फेब्रुवारी आहे, म्हणजे नोव्हेंबरचं समजा 11ला जरी हार्वेस्ट झाला असलं तर सगळं रान वगैरे दुरुस्त करून आपल्याला ह्याच्यामध्ये हे सगळं करून जे आहे तर समजा आपल्याला एक 20-25 नोव्हेंबर आपण ग्राह्य धरू. तर 25 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर 1 महिना, 25 डिसेंबर ते 25 जानेवारी 2 महिने आणि जानेवारी ते हे फेब्रुवारी अशी कंप्लीट 3 महिने झालेलं हे नेपियर आहे. ह्याला 4 पाणी जे आहे ते देण्यात आलेले आहेत आणि व्यवस्थित अशी ही समाधानकारक अशी ही वाढ म्हणजे माणसाच्या खूप उंचीपर्यंत हे गेलेलं. आणि आता हे हार्वेस्ट चालू झालेलं आहे. तर हे हार्वेस्टिंग करताना आपण बघू शकता असे खुटाडं जे आहे ते हे राहणार, त्यात काही विषय राहणार नाही. कारण की मशीन आपल्याला फार काही दाबून खाली चालवता येत नाही. जर खाली दाबून चालवली तर शेतामध्ये अशा प्रकारचे हे दगड असतात, ते दगड त्या ब्लेडला लागतात. छोटे छोटे दगड असतात, त्या ब्लेडमध्ये आतमध्ये जातात आणि ब्लेडचं नुकसान होतं. पूर्ण असेंब्ली खोलावी लागते, बेल्ट तुटायची शक्यता असते. तर ह्या प्रॉब्लेम आहेत. दुसरा विषय, आता बघा इथंही एक धाट राहिले, इथंही एक धाट राहिले, पुन्हा ही इथं अशी 1 2 3 4 धाट आणि हे इथं हे अशा पद्धतीचं हे चालत असताना मशीन सोडतं. पुढं सुद्धा ते त्याच पद्धतीनं राहिलेलं आहे. तर ह्याच्यासाठी एक स्पेशल लेबर जो आहे तो आपल्याला कंटिन्यू जो आहे तो हे गोळा करून मशीनीच्या समोर टाकण्यासाठी लागतो. दुसरं, आता इथली परिस्थिती जर बघितलं तर बऱ्यापैकी आता ह्याच्यामध्ये जे आहे ते लिग्नाईन तयार व्हायला चालू झालेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये दोरे जे आहे ते ह्याच्यामध्ये आता तयार झालेले. बघा हे लगेच लक्षात येते आपल्याला, ह्याचे दोरे जे आहे ते आता तयार झालेले. तसं पाण्याचं पण प्रमाण आहे बघा, इथं दाबल्याच्या नंतर पाणी सुद्धा जे आहे ते गळालेलं आहे. कसं चालले व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही ना? एक सरी घ्यावं लागेल. 2 सरी घेतल्यास काय होईल? काय असं पडतंय बरं. हां, आणि एक सरी घेतली का आता ही गोळा होऊन बसले मध्ये. असं आहे का? मध्ये ओलं असल्यामुळं, जास्त ओलं असल्यामुळं, पाणी असल्यामुळं तिथं वरी ओलं होतं हां तर गोळा होऊन बसलं. गोळा होऊन बसलं म्हणजे अडकलं का आता ते? बरं, ठीक आहे. एक सरी कंटिन्यू, एक सरी कंटिन्यू चालवायची. 2 घ्यायची. ठीक आहे, मग त्याला आणा ते आता सगळे. पहिल्यांदा घेतलं हो हो असल्याला कळतंय. हो, जास्त ओलं राहिलं का हां 2 घेऊन चलत. आता आपण ब्लेड वाढवले नाहीत ना? नाही तेवढंच आहे. 6 12तल्या 6 केल्या आता. ठीक आहे, चालतंय. हो हो, ते म्हणजे एक ट्रॅक्टर भरली का, ट्रॉली नाही का भरली? हेडीची अर्ध्याच्या वरी आले, अर्धा डबका भरले का? चालतंय, ठीक आहे. तर हे अशा पद्धतीनं आहे शेतकरी बांधवांनो की म्हणजे ह्याच्यातल्या हार्वेस्टिंगच्या अनुषंगानं काय काय आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. की बाबा बरेचसे शेतकरी काय करतात की वरंबा तयार करत नाहीत, माती लावत नाहीत. हे असं झालं नाही पाहिजे. ही सुद्धा गोष्ट जी आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे.